गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइंड्समध्ये आज आपण पाहतोय न्यू पॉईंट IUPAC नॉमिनिक्लेचर. आपल्याला तिन्ही अमाइंडचं IUPAC नेम लिहायचं आहे. प्रायमरी अमाइंड्स, सेकंडरी अमाइंड्स अँड टर्शियरी अमाइंड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया IUPAC नेम ऑफ प्रायमरी अमाइंड्स. दी फंक्शन ग्रुप ऑफ प्रायमरी अमाइंड्स इज NH2. आपल्याला माहिती आहे प्रायमरी अमाइंडचा फंक्शन ग्रुप कोणता आहे? NH2. ओके. जर आपल्याला अमाइंडचं IUPAC नेम लिहायचं असेल तर याच्यामध्ये आपण कोणतं सफिक्स यूज करतो? अमाइन कोणताही असू द्या, प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी, कोणतं सफिक्स यूज करायचं? अमाइन. ओके. अमाइन हे सफिक्स यूज करतात. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3NH2. CH3NH2चं आपल्याला काय लिहायचं आहे? IUPAC नेम लिहायचं आहे. ओके. आता ही तुम्ही प्रायमरी अमाइंड्स, सेकंडरी अमाइंड्स, टर्शियरी अमाइंड्स कसं आयडेंटिफाय करणार? तर फंक्शन ग्रुपवरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकताय. जर समजा NH2 ग्रुप असेल तर तो अमाइन कोणता आहे? प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनचं IUPAC नेम कसं लिहितात? एकदम सिंपल आहे. किती कार्बन टर्म आहे त्याच्यामध्ये? एक कार्बन टर्म असणारा अल्केन कोणता आहे? म्हणजे वर्ड रूट कोणता आहे? मीथ आहे. एक कार्बन टर्म असणारं वर्ड रूट काय? मीथ. पुढे एकच कार्बन टर्म आहे. एकच कार्बन टर्म असेल तर आपण प्रायमरी सफिक्स काय यूज करतो? ANE. आता नीट लिहिलं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे जे ई आहे एंडिंगचं ई हे रिमूव्ह करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? अमाइन. हे झालं याचं IUPAC नेम. काय झालं सांगा? मिथेना अमाइन. ओके. समजलं सर्वांना? मिथेना अमाइन. हे झालं एक्झाम्पल फर्स्ट. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड CH3CH2NH2. याचं IUPAC नेम काय ना? टोटल किती कार्बन टर्म आहेत? 2 कार्बन टर्म आहेत. त्यामुळे वर्ड रूट काय येणार? इथ. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. त्यामुळे काय येणार? ANE. हे एंडिंगचं ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? अमाइन लिहायचं. हे झालं याचं IUPAC नेम इथेना अमाइन. ओके. त्यानंतर एक्झाम्पल थर्ड आहे CH3CH2NH2. ह्या प्रायमरी अमाइनमध्ये टोटल किती कार्बन टर्म आहेत? तर टोटल आहेत 3 कार्बन टर्म. जर 3 कार्बन टर्म असतील किंवा 3पेक्षा जर जास्त कार्बन टर्म असतील तर नंबरिंग करायचं आणि नंबरिंग अशा एंडकडनं करायचं की ज्या एंडकडून ह्या NH2ला लोअर नंबर मिळेल. ओके. ह्या NH2ला लोअर नंबर मिळाला पाहिजे अशा एंडकडनं नंबरिंग करायची. मग आपली नंबरिंग कोणत्या डायरेक्शनमध्ये होईल? राईट टू लेफ्ट अशी होईल. 1 2 3. हे झाले आपली नंबरिंग. आता याचं IUPAC नेम काय ना? टोटल 3 कार्बन टर्म आहेत. त्यामुळे काय लिहायचं? प्रोप लिहायचं. कार्बन सिंगल बॉन्ड. त्यामुळे काय लिहायचं? ANE लिहायचं. हे काय करायचं? ए रिमूव्ह करायचं. त्या ठिकाणी काय लिहायचं? अमाइन लिहायचं. त्या ठिकाणी काय लिहायचं? अमाइन लिहायचं. आता अमाइन लिहिण्यापूर्वी काय करायचं? ह्या NH2ची पोझिशन लिहायची. NH2 कोणत्या पोझिशनला अटॅच आहे? फर्स्ट. येथील डॅश डॅश. दिस इज IUPAC नेम प्रोपॅन 1 अमाइन. समजले सर्वांना? त्यानंतर एक्झाम्पल फोर्थ CH3 आणि इथे आहे NH2 ग्रुप अटॅच. याच्यामध्ये पण 3 कार्बन टर्म आहेत. नंबरिंग तुम्हाला करावं लागेल. कोणत्या डायरेक्शनमध्ये तुम्ही नंबरिंग करू शकताय? लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट अशी नंबरिंग करू शकताय. फॉर एक्झाम्पल 1 2 3. ओके. टोटल कार्बन टर्म किती झाले सांगा? टोटल कार्बन टर्म 3 आहेत. त्यामुळे काय लिहायचं? प्रोप. कार्बन सिंगल बॉन्ड. त्यामुळे ANE. हे ई रिमूव्ह करायचं. त्या ठिकाणी काय लिहायचं? अमाइन लिहायचं. अमाइन लिहिण्यापूर्वी काय करायचं? NH2ची पोझिशन लिहायची. 2 डॅश डॅश. ओके. प्रोपॅन 2 अमाइन. हे झालं याचं IUPAC नेम. याच्यामध्ये 5 नंबर एक्झाम्पल आहे CH3CH2NH2. याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही काय करा? कार्बन चेन सिलेक्ट करा. लॉंगेस्ट कार्बन चेन प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काय यायला पाहिजे? हा NH2 ग्रुप पण यायला पाहिजे. आपण इथं दोन्ही चेन सिलेक्ट करू शकतो. एकतर आपण ही चेन 3 कार्बन टर्मची सिलेक्ट करू शकतो. 3 कार्बन टर्म आहेत प्लस याच्यामध्ये NH2 पण आहे. किंवा आपण ही पण चेन सिलेक्ट करू शकतो कारण याच्यामध्ये पण 3 कार्बन टर्म आहेत आणि NH2 ग्रुप आहे. कोणती एक चेन आपण सिलेक्ट करूया. समजा आपण ही चेन सिलेक्ट केली तर नंबरिंग करायचं. नंबरिंग कोणत्या एंडकडनं करायचं? ज्या एंडकडनं NH2ला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं करायची. 1 2 3. ओके. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सेकंड कार्बन टर्मला एक प्रिफिक्स अटॅच आहे. कोणता? मिथाइल. मग फर्स्ट त्याचं नाव लिहायचं. काय येणार सांगा? मग सेकंडला काय अटॅच आहे? मिथाइल. त्यामुळे काय येणार? 2 मिथाइल. पुढे काय येणार सांगा? टोटल कार्बन टर्म 3 आहेत. त्यामुळे काय येणार? प्रोप. कार्बन सिंगल बॉन्ड. ANE. हे ए रिमूव्ह करायचं. त्या ठिकाणी काय लिहायचं? अमाइन लिहायचं. अमाइन लिहिण्यापूर्वी काय करायचं?
ह्या NH2ची पोझिशन लिहायची 1, इथे डॅश येईल डॅश डॅश 2 मिथाइल प्रोपॅन 1 अमाइन, हे झालं याचं IUPAC नेम. त्यानंतर पहा 6 नंबर आहे CH3 NH2. काय असेल याचा IUPAC नेम? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची. कोणती चेन होईल? ही आपली व्हर्टिकल चेन होईल. ओके, ह्या चेनला नंबरिंग करायचं आहे कारण ही 3 कार्बन ॲटमची चेन होईल. प्लस ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? NH2, म्हणजे ह्या चेनमध्ये हा NH2 ग्रुप पण येतो आहे. ओके, आपण दोन्ही एनकडनं नंबरिंग करू शकतो आहे 1 2 3 किंवा 1 2 3. ओके, साधा सेकंड कार्बन ॲटमला एक प्रिफिक्स अटॅच आहे. कोणता? CH3. हा आपला CH3. ओके, सेकंड कार्बन ॲटमला. त्यामुळे फर्स्ट त्याचं नाव लिहायचं 2 मिथाइल. पुढे एकांना सांगा 2 मिथाइल प्रोप येणार. त्यानंतर ANE येणार, हे ए रिमूव्ह होणार. त्या ठिकाणी अमाइन येणार. अमाइन लिहिण्यापूर्वी NH2ची पोझिशन 2 येणार. ओके, डॅश डॅश डॅश, हे झाल्याचं IUPAC नेम 2 मिथाइल प्रोपॅन 2 अमाइन. नोट करा. आहे प्रायमरी अमाइनचे अजून काही एक्झाम्पल्स. 7 नंबर एक्झाम्पल, विच इज फर्स्ट कार्बन ॲटम. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. आता इथे 2 प्रिफिक्स अटॅच आहेत. एक आहे सेकंडला आणि एक आहे थर्डला. थर्डला कोणता आहे? ब्रोमो. आणि टोलो कोणता आहे? मिथाइल आहे. अल्फाबेटिकलीला ब्रोमो फर्स्ट येईल. त्यामुळे काय येणार IUPAC नेम याचं? 3 ब्रोमो. पुढे काय येणार? 2 मिथाइल. 2 ब्रोमो 3 मिथाइल. टोटल कार्बन ॲटम मेन चेनमध्ये किती आहेत? 5. त्यामुळे काय येणार? पेंट. पुढे येणार ANE, हे ई रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार? अमाइन येणार. आणि अमाइनची पोझिशन कोणती येणार? फर्स्ट येणार. याचा IUPAC नेम काय झालं? 3 ब्रोमो 2 मिथाइल पेंटॅन 1 अमाइन. याच्यामध्ये दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. टोटल कार्बन ॲटम किती आहेत? 4. त्यामुळे वर्ड रूट काय येणार? ब्यूट. आता इथे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असेल तर काय लिहितो आपण? ENE लिहितो. ENEची आपल्याला पोझिशन लिहावी लागते. ENEची पोझिशन कोणते? 2 आणि 3 मध्ये ENE आहे, म्हणजे डबल बॉन्ड आहे. तर नेहमी लोएस्ट नंबर लिहायचा इथं 2. ब्यूट 2 ENE. समजल्यानं सर्वांना हे कसं लिहिलं ते? ब्यूट 2 ENE. त्यानंतर हे काय होणार? लास्ट ई रिमूव्ह होणार. त्या ठिकाणी काय येणार? अमाइन येणार. अमाइन पूर्वी NH2ची पोझिशन येणार 1 डॅश डॅश. ओके, ब्यूट 2 EN1 अमाइन, हे झालं याचा IUPAC नेम. पुढे पहा 9 नंबर. तर 9 नंबर एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2 NH2 ग्रुप आहेत. 2 NH2 असतील किंवा 3 NH2 असतील किंवा 2पेक्षा जास्त, 2 किंवा 2पेक्षा जर जास्त NH2 ग्रुप असतील तर नंबरिंग करायचं. ओके, 2 कार्बन ॲटम असतील तरीसुद्धा नंबरिंग करायचं. NH2ला फक्त लोअर नंबर मिळाला पाहिजे. मग आपला हा पण फर्स्ट कार्बन ॲटम होऊ शकतो, हा पण फर्स्ट होऊ शकतो, नो प्रॉब्लेम. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. ओके, टोटल कार्बन ॲटम किती झाले? टोटल कार्बन ॲटम झाले 2. त्यामुळे वर्ड रूट काय येणार? ईथ येणार. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. त्यामुळे ANE येणार. आता नीट लक्षात ठेवा, हा NH2 कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? फर्स्ट. हा NH2 सेकंडला अटॅच आहे. टोटल किती NH2 आहेत? 2, म्हणून डाय. आणि लास्ट काय लिहायचं? अमाइन. इथे काय येणार? डॅश कॉमा डॅश. मला सांग, हे जे आपण ई ठेवलं इथं ते करेक्ट आहे का? येस. तर इथे ई रिमूव्ह करायचं नाही आहे कारण इथे ईच्या पुढे काय आहे? डी आले आणि डी हे काय आहे? कॉन्सनंट आहे. त्यामुळे ही ई रिमूव्ह करायचं नाही आहे. इथेन 1 2 डाय अमाइन, हे झालं याचं IUPAC नेम. पाहिजे काय असेल? NH2 CH2 6 NH2 आहे. म्हणजे ह्या 2 NH2मध्ये किती CH2 ग्रुप आहेत? तर 6 CH2 आहेत. जसं इथं आपण पाहिलं 2 NH2च्या मध्ये 2 CH2 आहेत, तसं इथं 2 NH2च्या मध्ये 6 NH2 आहेत. म्हणजे सांगा नंबरिंग तुम्ही कोणत्या डायरेक्शनमध्ये करू शकताय. याचं IUPAC नेम करणार हेक्स येणार. पुढे काय येणार? ANE येणार. 1 6 डाय अमाइन. ओके, डॅश कॉमा डॅश, हे झालं याचं IUPAC नेम हेक्झेन 1 6 डायअमाइन. पुढे त्यानंतर इथे पहा बेंझिरिंगला डायरेक्ट NH2 ग्रुप अटॅच आहे. बेंझिरिंगला जर डायरेक्ट NH2 ग्रुप अटॅच असेल तर तिथं आपण कॉमन नेम काय लिहिलं होतं? ॲनिलिन लिहिलं होतं. तेच त्याचं काय आहे? IUPAC नेम आहे. म्हणजे ॲनिलिन हे कॉमन नेम पण आहे आणि IUPAC नेम पण आहे. किंवा दुसऱ्या एक याचा IUPAC नेम तुम्ही लिहू शकता. ऑर कंपाऊंड कोणता आहे? हा बेन्झिन. कंपाऊंड कोणता आहे? बेन्झिन. बेन्झिनमध्ये हे जे लास्टला ई येतं आहे हे ई रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी कोणता वर्ड लिहायचा? अमाइन.
बेन्झिनामाइन, म्हणजे ॲनिलीन हे पण IUPAC नेम करेक्ट आहे आणि बेन्झिनामाइन हे पण IUPAC नेम करेक्ट आहे. ओके, याच्यामध्ये 12 नंबर. आता याच्यामध्ये तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. NH2 ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावं लागेल. 1 2 3. थर्ड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे NO2 आणि थर्डला जर NO2 अटॅच असेल तर आपण काय लिहितो नायट्रोसर येतो ना 3 नायट्रो आणि बेन्झिनला जर NH2 ग्रुप अटॅच असेल तर काय लिहिणार ॲनिलीन 3 नायट्रो ॲनिलीन किंवा काय येणार 3 नायट्रो बेन्झिनामाइन. ओके, 3 नायट्रो बेन्झिनामाइन. पुढे 13 नंबर पहा. दिस इज सायक्लोपेंटेन. ओके, दिस इज सायक्लोपेंटेन. फक्त हे लास्ट ए रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी अमाइनला हे तयार झालं IUPAC नेम सायक्लोपेंटॅनामाइन. सायक्लोपेंटेनला NH2 अटॅच आहे. फर्स्ट आपण सायक्लोपेंटेन लिहिलं, ए रिमूव्ह केलं, त्या ठिकाणी अमाइन लिहिलं सायक्लोपेंटेनामाइन. त्यानंतर 14 नंबर एक्झाम्पल पहा. आता याच्यामध्ये ही जी बेन्झिनिंग आहे ही बेन्झिनिंग आपली काय होईल सबस्टिट्यूएंट होईल. ओके, ही आपली मेन चेन आहे कारण इकडे NH2 ग्रुप अटॅच आहे. ही आपली मेन चेन झाली. नंबरिंग कोणत्या डायरेक्शनमध्ये करणार तुम्ही लेफ्ट टू राईट 1 2 3 4 ही आपली नंबरिंग असेल. ओके, आता इथे सबस्टिट्यूएंट कोणकोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे फक्त एकच कार्बन ॲटमला अटॅच आहे. फर्स्ट कोणता अटॅच आहे फिनाईल, त्यामुळे काय लिहितं येतं 1 फिनाईल. पुढे काय येणार टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 4, त्यामुळे ब्यूट डबल बॉन्ड आहे त्यामुळे ANEची पोझिशन काय येणार 1 येणार. 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे ना त्यामुळे लोएस्ट नंबर आपण नेहमी लिहितो इथं 1 फिनाईल ब्यूट 1 ANE इथे येईल डॅश डॅश समलितपर्यंत सर्वांना. त्यानंतर लास्ट काय करायचं हे ए रिमूव्ह करायचं आणि त्याऐवजी आपण काय लिहितो अमाइन लिहितो. अमाइनची पोझिशन सांगा काय कोणती आहे सेकंड आहे डॅश डॅश. हे झाल्याचं IUPAC नेम 1 फिनाईल ब्यूट 1 EN 2 अमाइन. नोट करा. सेकंडरी अमाइनचं IUPAC नेम सेकंडरी अमाइनचा कोणता फंक्शन ग्रुप आहे NH आणि दोन्ही साईडला काय द्यायचं आहे डॅश. ओके, दिस इज दी फंक्शनल ग्रुप ऑफ सेकंडरी अमाइन्स. याच्यामध्ये सेकंडरी अमाइन्समध्ये ह्या नायट्रोजन ॲटमला दोन्ही साईडला काय अटॅच असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. ओके, सेंटरला काय असणार आहे NH आणि दोन्ही साईडला काय अटॅच असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. आता याच्यामधला जो लार्ज अल्काइल ग्रुप आहे नीट लक्षात जो लार्ज अल्काइल ग्रुप आहे लार्ज अल्काइल ग्रुप म्हणजे कोणता ज्या अल्काइल ग्रुपमध्ये जास्त कार्बन ॲटम असतील तो अल्काइल ग्रुप कोणता असेल आपला लार्ज असेल. ओके, लार्ज अल्काइल ग्रुप हा काय कन्सिडर करायचा पेरेंट अल्केन कन्सिडर करायचा पेरेंट अल्केन. आणि जो स्मॉल अल्काइल ग्रुप आहे स्मॉल अल्काइल ग्रुप म्हणजे कोणता ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन ॲटम असतात तो असणार आहे आपला स्मॉल अल्काइल ग्रुप. तो काय कन्सिडर करायचा N सबस्टिट्यूएंट. ओके, N सबस्टिट्यूएंट. जो लार्ज अल्काइल ग्रुप आहे तो आपला असेल पेरेंट अल्केन आणि जो स्मॉल अल्काइल ग्रुप आहे तो आपला असेल N सबस्टिट्यूएंट. आणि त्यामुळे आपल्याला सेकंडरी अमाइनचं IUPAC नेम कसं लिहिता येईल पहा. एक्झाम्पल आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल फर्स्ट CH3 CH3 CH2 NH CH3 दिस इज सेकंडरी अमाइन. ओके, आता मला सांगा याच्यामधला लार्ज अल्काइल ग्रुप कोणता तर हा काय होईल आपला लार्ज अल्काइल ग्रुप. नीट लक्षात याच्यामध्ये टोटल किती कार्बन ॲटम आहेत 2, त्यामुळे हा काय असेल आपला लार्ज. आणि याच्यामध्ये एकच कार्बन ॲटम आहे त्यामुळे तो आपला कोणता अल्काइल ग्रुप असेल स्मॉल. ओके, जो लार्ज अल्काइल ग्रुप आहे तो काय कन्सिडर करायचा पेरेंट अल्केन. आता याला तुम्ही नंबरिंग कसे करणार किंवा इथे तुम्ही नंबरिंग नाही केलं तरी चालेल कारण हा जो लार्ज अल्काइल ग्रुप आहे तो आपला पेरेंट अल्केन असेल. याचा तुम्ही नेहमी वर्ड रूट लिहायचा. ओके, लार्ज अल्काइल ग्रुपमध्ये टोटल किती कार्बन ॲटम आहेत 2 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे इथे तुम्ही नंबरिंग नाही केली तरी चालेल. लार्ज अल्काइल ग्रुपमध्ये कार्बन ॲटम किती आहेत 2 कार्बन ॲटम आहेत आणि 2 कार्बन ॲटम असणारं वर्ड रूट काय सांगा ईथ. ओके, कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड त्यामुळे काय येणार ANE. ओके, त्यानंतर हे ए काय होणार रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार अमाइन येणार. इथपर्यंत समजलं सर्वांना इथेन अमाइन. आता त्यानंतर राहिला पार्ट आपण कोणता राहिला पार्ट याच्या पार्टचं आपण हे नाव लिहिलं इथेन अमाइन. आता राहिला हा पार्ट कोणता NHCH3. इथे पहा नायट्रोजन ॲटमला एक अल्काइल ग्रुप पटायचे. नायट्रोजन ॲटमला कोणता अल्काइल ग्रुप पटायचे मिथाइल अटॅच आहे तो लिहायचा आहे पुढं N लिहायचं आणि पुढं जो काही सबस्टिट्यूएंट अटॅच असेल ह्या Nला
त्याचं नाव लिहायचं. एकदम इजी आहे. पहा मी इथं फर्स्ट काय लिहितो कॅपिटल एन लिहितो. समजलं कॅपिटल एन. जर स्मॉल अल्काइल ग्रुप आहे फर्स्ट काय लिहायचं कॅपिटल एन लिहायचं आणि त्यानंतर ह्या नायट्रोजनला हा जो स्मॉल अल्काइल ग्रुप वाटायचा आहे त्याचं नाव लिहायचं. काय नाव आहे याचं मिथाईल. त्यामुळे याचं IUPAC नेम काय झालं पहा एन मिथाईल इथेनॉमाइन. हे कंटिन्यू लिहायचा. ह्या दोन्हीच्या मध्ये गॅप असला नाही पाहिजे. एन मिथाईल सेपरेट आणि इथेनॉमाइन सेपरेट असं लिहायचं नाही आहे. हे कंटिन्युअस लिहायचं एन मिथाईल इथेनॉमाइन. ओके. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड CH3 NH CH2 CH2 CH3. लार्ज कोणता आहे तर लार्ज आहे हा. मग हा आपला काय असेल वर्ड रूट. हा आपला काय असेल पॅरेंट अल्केन असेल. ओके. आता याच्यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणजे नंबरिंग करावी लागेल. नंबरिंग कोणत्या डायरेक्शनमध्ये करणार अशा एनकडनं करायची अशा डायरेक्शनमध्ये करायची. ह्या नायट्रोजनला ह्या NHला लोअर नंबर मिळाला पाहिजे म्हणजे आपली नंबरिंग अशी होईल 1 2 3. ओके. टोटल किती कार्बन टर्म आहेत तर टोटल आहेत 3 कार्बन टर्म म्हणजे काय येणार प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे ANE हे रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार अमाइन येणार. ओके अमाइन. आता इथे मात्र तुम्हाला ह्या NHची पोझिशन द्यायला लागेल. NH कोणत्या कार्बन टर्मला टाकायचे फर्स्ट प्रोपॅन 1 अमाइन. समजलं सर्वांना. आता राहिलं कशाचं नाव तर याचं नाव आपल्याला लिहायचं राहिले. इथे नायट्रोजनला काय अटॅच आहे मिथाईल ग्रुप अटॅच आहे. नायट्रोजनला काय अटॅच आहे मिथाईल ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे इथे काय लिहायचं फर्स्ट कॅपिटल एन आणि पुढे लिहायचं मिथाईल एन मिथाईल प्रोपॅन 1 अमाइन. हे झालं याचं IUPAC नेम. एक्झाम्पल थर्ड CH3 NH CH3. याचा IUPAC नेम काय असेल ह्या साईडला एक कार्बन टर्म ह्या साईडला एक कार्बन ॲटम. दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत. मग अशा वेळेस काय करणार कोणताही एक लार्ज कन्सिडर करा आणि कोणताही एक स्मॉल कन्सिडर करा. समजा तुम्ही याला लार्ज कन्सिडर केलं तर याला तुम्ही काय कन्सिडर करणार स्मॉल. लार्जमध्ये किती कार्बन टर्म आहेत एक कार्बन टर्म असणारं वर्ड रूट काय मिथ. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल किंवा एकच कार्बन टर्म असेल तर काय लिहितो आपण ANE. हे रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहा अमाइन. ओके मिथेनॉमाइन. आता राहिलं कशाचं नाव तर या NH CH3चं. इथे पहा नायट्रोजनला काय अटॅच आहे मिथाईल. त्यामुळे काय लिहिणार इथं एन मिथाईल मिथेनॉमाइन. हे झालं याचं IUPAC नेम. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल आहे पहा CH3 NH पुढे CH3 CH3. लार्ज कोणता आहे तर लार्ज आहे ह्या राईट साईडचा. ओके. किती कार्बन टर्म आहेत चेनमध्ये पहा 1 2 3 3 कार्बन टर्म आहेत. त्यामुळे नंबरिंग तुम्हाला करावी लागेल. कोणत्याही एनकडनं आपण नंबरिंग करू शकतो आहे. पहा 1 2 3 हे जर आपली मेन चेन आणि कोणत्याही एनकडनं नंबरिंग केली तरी चालेल कारण सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे NH अटॅच आहे. कोणत्या डायरेक्शनमध्ये काय लिहिणार आता याच्यामध्ये टोटल किती कार्बन टर्म आहेत 3 आहेत. 3 कार्बन ॲटम असणारा वर्ड रूट कोणता प्रोप. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE हे रिमूव्ह करा. त्या ठिकाणी काय लिहा अमाइन लिहा. अमाइन लिहिण्यापूर्वी काय करायचं NHची पोझिशन NH कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे सेकंड. त्यामुळे इथे लिहायचं 2 प्रोपॅन 2 अमाइन. ओके. पुढे काय लिहिणार नायट्रोजनला काय अटॅच आहे मिथाईल ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे इथं काय लिहायचं एन मिथाईल. ओके एन मिथाईल प्रोपॅन 2 अमाइन. हे झालं याचं IUPAC नेम. नोट करा. सेकंडरी अमाइनचे अजून काही एक्झाम्पल्स 5 नंबर. आता नीट लक्ष द्या. 5 नंबर कोणतं एक्झाम्पल आहे पहा बेंझिनला काय अटॅच आहे NH आणि पुढे काय अटॅच आहे C2H5 अटॅच आहे. ओके. मला सांग याचं IUPAC नेम काय नीट लक्ष द्या. बेंझिन रिंग आहे आणि बेंझिन रिंगला जर समजा आपण NH2 ग्रुप अटॅच केला तर याचा आपण IUPAC नेम काय लिहितो ॲनिलीन लिहितो. ओके. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे हा जो NH2 आहे त्याच्यामधला फक्त एक हायड्रोजन रिमूव्ह केला आहे आणि त्या ठिकाणी काय अटॅच केला आहे C2H5 म्हणजे हा ओरिजिनली कंपाऊंड कोणता आहे ॲनिलीन आहे. फक्त इथं नायट्रोजनचा एक H रिमूव्ह करून त्या ठिकाणी इथाइल ग्रुप अटॅच केला आहे. बस एवढंच फक्त झालेलं आहे. मग सांग इथे नायट्रोजनला कोणता अल्काइल ग्रुप अटॅच आहे तर इथाइल. त्यामुळे फर्स्ट काय लिहायचा एन इथाइल. ओके एन इथाइल आणि पुढे काय लिहायचं ॲनिलीन एन इथाइल ॲनिलीन. हे झालं याचं IUPAC नेम. किंवा काय लिहू शकता एन इथाइल बेंझेनामाइन असं पण तुम्ही लिहू शकता. समजलं सर्व ना काय केलं ते. पुढे 6 नंबर पहा
इथे नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे, CH3 अटॅच आहे, त्यामुळे काय लिहायचं, N मिथाईल. पुढे याच्यामध्ये जास्त कार्बन अटम आहेत ना, म्हणजे ही आपली मेन चेन असणार आहे. पहा N मिथाईल. पुढे कोणता कंपाऊंड, हा सायक्लोहेक्झेन आहे. ओके, सायक्लोहेक्झेन. फक्त काय करायचं, हे ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी अमाइन लिहायचं. काय नाव झालं याचं, N मिथाईल सायक्लोहेक्झेन अमाइन. पुढे पहा 7 नंबर, हा लार्ज आहे आणि हा स्मॉल आहे. ओके, लार्ज आपला काय असेल, पेरेंट अल्केन असेल, वर्ड रूट याच्यामधून येणार. ओके, आता पहा याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करावं लागेल, कारण याच्यामध्ये परत ब्रँचिंग आहेत. ओके, त्यामुळे लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची, प्लस त्याच्यामध्ये आपला हा NH ग्रुप पण यायला पाहिजे. म्हणजे कोणतीही चेन होईल, एकतर ही चेन होईल किंवा मग एकतर ही चेन होईल. ओके, आता ह्या चेनला नंबरिंग करायचं. समजा आपण ही चेन सिलेक्ट केली, तर ह्या चेनला नंबरिंग करायचं अशा एंडकडनं की ज्या एंडकडनं ह्या NHला लोअर नंबर मिळेल. म्हणजे आपल्याला हे नंबरिंग करावं लागेल 1 2 3. ओके, 6. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं नीट लक्षात, याच्यामध्ये टोटल कार्बन मेन चेनमध्ये किती आलेत, 3 आलेत. त्यामुळे काय असणार सांगा, प्रोप असणार. प्रोप समजतं ना सर्वांना, ही आपली मेन चेन आहे. ओके, आपण ह्या एंडकडनंच का नंबरिंग केली, कारण ह्या एंडकडनं नंबरिंग केल्यानंतर NHला लोअर नंबर मिळतो म्हणून आपण केले प्रोप. त्यानंतर पाहता पुढे काय येणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे ANE हे ए रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार, अमाइन येणार. अमाइन लिहिण्यापूर्वी काय करायचा, NH कोणत्या कार्बन अटॅमला अटॅच आहे, फर्स्ट प्रोपॅन 1 अमाइन. समजलं सर्वांना. आता त्यानंतर पहा याचं आपण नाव लिहिलं. आता इथं पहा सेकंडला काय अटॅच आहे, मिथाईल, आणि इथे नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे, इथाईल ग्रुप अटॅच आहे. ओके, आता मला सांगा इथे आपण 2 प्रिफिक्स लिहितोय. कोणता प्रिफिक्स आहे, एक आहे मिथाईल आणि दुसरा आहे हा इथाईल. हा इथाईल नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे आणि हा मिथाईल सेकंड कार्बन ॲटमला अटॅच आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, मिथाईलमध्ये आणि इथाईलमध्ये अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येतो, इथाईल फर्स्ट येतो. त्यामुळे इथाईलचं फर्स्ट नाव लिहायचं. पण हा इथाईल कशाला अटॅच आहे, नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे. त्यामुळे याचं IUPAC नेम करणार N इथाईल. समजलं सर्वांना, N इथाईल. पुढे करणार सांगा आता, हा मिथाईल कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, सेकंड. त्यामुळे इथे काय लिहितं, 2 मिथाईल. पहा हे N, हे जे कॅपिटल N आपण स्टार्टिंगला लिहिले ना, हे N अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कन्सिडर करत नाही आहेत. ईमध्ये आणि एममध्ये आपण कंपॅरिझन केली. इथे करणार डॅश डॅश डॅश. ओके, हे झालेचं IUPAC नेम N इथाईल 2 मिथाईल प्रोपॅन 1 अमाइन. याचं तुम्हाला लिहिता येईल, एकदम इझी आहे. ही आपली मेन चेन आहे, कारण याच्यामध्ये जास्त कार्बन अटम आहेत. 1 2 3 4. ओके, सांगा टोटल कार्बन अटम किती झाले, 4. त्यामुळे काय येणार, ब्यूट येणार. पुढे डबल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार, ENEची पोझिशन सांगा 1, ब्यूट 1 ENE. हे ई रिमूव्ह करा, त्या ठिकाणी अमाइन लिहा. अमाइन लिहिण्यापूर्वी ह्या NHची पोझिशन कुठे आहे, 1. समजलं सर्वांना, ब्यूट 1 EN1 अमाइन. पुढे त्यानंतर आता इथे 2 प्रिफिक्स आहेत. एक आहे सेकंडला ब्रोमिन आणि नायट्रोजनला इथाईल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, ब्रोमिन फर्स्ट येईल. त्यामुळे ब्रोमिनचं नाव फर्स्ट लिहायचं. ब्रोमिन कुठे अटॅच आहे, सेकंडला. त्यामुळे काय येणार, टो ब्रोमो. आणि इथं नायट्रोजनला काय अटॅच आहे, इथाईल. त्यामुळे काय लिहायचं, N इथाईल. समजलं सर्वांना. इथे करणं सांगा डॅश 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 2 ब्रोमो N इथाईल ब्यूट 1 EN1 अमाइन. नोट करा. हां, टर्शियरी अमाइनचा IUPAC नेम. टर्शियरी अमाइन्समध्ये कोणता फंक्शन ग्रुप असतो, N. ह्या Nला 3 डॅश असतात. ओके, हां, टर्शियरी अमाइन म्हणजे काय, तर या नायट्रोजन ॲटमला 3 अल्काइल ग्रुप अटॅच असतात. नायट्रोजन ॲटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच असतात, 3 अल्काइल ग्रुप अटॅच असतात. हां, टर्शियरी अमाइनचं जर आपल्याला IUPAC नेम लिहायचं असेल तर काय करायचं, जो लार्ज अल्काइल ग्रुप आहे तो पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचा. पॅरेंट अल्केन, जसं आपण सेकंडरीचं लिहिलं होतं सेम त्या टाईप. लार्ज अल्काइल ग्रुप पॅरेंट अल्केन कन्सिडर करायचा. आणि जे स्मॉल अल्काइल ग्रुप्स आहेत, राहिलेले 2 स्मॉल अल्काइल ग्रुप्स, हे जे स्मॉल अल्काइल ग्रुप्स आहेत तर ते काय कन्सिडर करायचे, N सबस्टिट्युएंट्स. ओके, N सबस्टिट्युएंट्स. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे लक्षात येईल. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 N CH3 CH2 CH3. ओके,
या नायट्रोजनला 3 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. याच्यामध्ये लार्ज कोणता आहे सांगा, तर CH2 CH3 हा लार्ज आहे. ओके, आता इथे 2च कार्बन अटम आहेत, त्यामुळे तुम्ही नंबरिंग नाही केली तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा हा जो आपला ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे, लार्ज अल्काइल ग्रुप आहे. ओके, मग याच्यामधलाच वर्ड रूट लिहायचा. किती कार्बन अटम आहे चेनमध्ये, 2 कार्बन अटम असणारं वर्ड रूट काय सांगा, इथ. ओके, पुढे काय लिहिणार, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE. हे ए काय करायचं, रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, अमाइन लिहायचं. ओके, इथेन अमाइन हे झालं आपलं पॅरेंट अल्केनचं नाव. आता नीट लक्षात इथे नायट्रोजन, आता ह्या पार्टचं आपल्याला नाव लिहायचं. ओके, ह्या पार्टचं आपण नाव लिहिलं आपण. आता राहिला कोणता पार्ट, हा पार्ट. आता इथे पहा नायट्रोजन ॲटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहेत, 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे कॅपिटल N किती वेळेस येणार, 2 वेळेस येणार. ओके, आता ह्या CH3साठी एक जाणार, ह्या CH3साठी एक जाणार. ह्या नायट्रोजन ॲटमला हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही कसे सांगा, सेमच आहेत. त्यामुळे आपण असं लिहू शकतो N ह्या CH3साठी N, ह्या CH3साठी N. किती वेळेस कॅपिटल N आलं, 2 वेळेस N आणि दोन्ही सेमच आहेत त्यामुळे काय लिहायचं, डाय लिहायचं. दोन्ही सेमच आहेत ना त्यामुळे काय लिहायचं, डाय. त्यानंतर काय लिहायचं, ह्या CH3चं नाव लिहायचं. सांग काय नाव आलं, इथेनॉल कॉमा इथेनॉल डॅश N डायमिथाइल इथेनॉमाइन. समजलं सर्वांना, टर्शियरी अमाइनचं IUPAC नेम कसं लिहिलं आहे, N डायमिथाइल इथेनॉमाइन. ओके, त्यानंतर याच्यामध्ये पहा एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 N CH3 CH2 CH3. दिस इज ऑल्सो टर्शियरी अमाइन. पहा याचा IUPAC नेम कसं येणार, पहा एक आहे मिथाइल, एक कार्बोनेटम आहे इकडे, 2 कार्बोनेटम आहेत इकडे, 2 कार्बोनेटम आहेत. म्हणजे काय येणार, 2 कार्बोनेटम असणार आपला पॅरेंट अल्केन येणार. आता एकतर आपण हा लार्ज कन्सिडर करू शकतो किंवा हा लार्ज आपण कन्सिडर करू शकतो. समजा याला आपण लार्ज कन्सिडर केलं, तर हे 2 काय होतील सांगा, स्मॉल. हा पण अल्काइल ग्रुप स्मॉल होईल आणि हाही अल्काइल ग्रुप काय होईल, स्मॉल होईल. ओके, लार्जमध्ये किती कार्बन आहेत, 2 कार्बोनेटम आहेत. 2 कार्बोनेटम असणारं वर्ड रूट काय सांगा, इथ. समजते सर्वांना. पुढे कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड त्यामुळे ANE. हे ए रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, अमाइन. ओके, आता ह्या पार्टचं तर आपण IUPAC नेम लिहिलं. आता राहिला कोणता पार्ट, हा पार्ट राहिला. ओके, आता इथे पहा नायट्रोजन ॲटमला 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. ते 2 अल्काइल ग्रुप सेम आहेत का, नाही आहेत, डिफरंट आहेत. तर मग काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायचे लिहिण्यासाठी. हा मिथाइल आहे, हा इथाइल आहे. फर्स्ट कोण येईल, इथाइल फर्स्ट येईल त्यामुळे याचं नाव फर्स्ट लिहायचं. हा इथाइल कुठे अटॅच आहे, नायट्रोजनला, त्यामुळे काय येणार सांगा, N इथाइल. ओके, ह्या अल्काइल ग्रुपसाठी आपण N लिहिलं, कॅपिटल N इथाइल. पुढे काय येणार, ह्या अल्काइल ग्रुपसाठी परत N येणार, N मिथाइल. ओके, इथे काय येणार, डॅश 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 N इथाइल N मिथाइल इथेनॉमाइन. इथे गॅप द्यायचा नाही आहे, हे कंटिन्युअसलीचा N इथाइल N मिथाइल इथेनॉमाइन. समजले सर्वांना, नोट करा. पहा टर्शियरी अमाइनचे अजून काही एक्झाम्पल्स. याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल CH3 थ्राईस N. हेच आपण असं लिहू शकतो, दिस इज कंडेन्स फॉर्म्युला. याच्यामध्ये नायट्रोजन ॲटमला 3ही अल्काइल ग्रुप सेम अटॅच आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, मग कोणताही एक अल्काइल ग्रुप हा तुम्हाला लार्ज कन्सिडर करावा लागेल आणि राहिलेले जे 2 आहेत ते 2 तुम्हाला स्मॉल कन्सिडर करायला लागतील. ओके, लार्जमध्ये किती कार्बन आहे, 1 कार्बन आहे त्यामुळे वर्ड रूट काय येणार, मीथ येणार. पुढे ANE येणार, ए रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी काय येणार, अमाइन येणार. ओके, समजलं, मिथेनॉमाइन. पुढे आता राहिलं याचं नाव लिहायचं. इथे नायट्रोजन ॲटमला जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही सेम आहेत. एका CH3साठी आपण इथे काय लिहितोय, N. दुसऱ्या CH3साठी आपण इथं परत N लिहितोय, N. दोन्ही सेम त्यामुळे काय लिहायचं, डाय. पुढे काय लिहायचं, मिथाइल कॉमा डॅश N डायमिथाइल मिथेनॉमाइन. हे झालं याचं IUPAC नेम. ओके, आता याच्यामध्ये पहा बेन्झिरिंगला काय अटॅच आहे, नायट्रोजन. बेन्झिरिंगला जर डायरेक्ट नायट्रोजन अटॅच असेल ना तर ते ॲनिलिन, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, आता इथे पहा नायट्रोजन ॲटमला जे 2 स्मॉल अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही कसे सांगा, सेमच आहेत. मग ह्या CH3साठी आपण काय लिहितो, कॅपिटल N. ह्या CH3साठी कॅपिटल N. दोन्ही सेम आहेत त्यामुळे डाय. CH3चं नाव काय, मिथाइल N डायमिथाइल
ॲनिलीन. ओके, इथेल कॉमा डॅश एन एन डायमिथाइल ॲनिलीन हे झालं याचं IUPAC नेम. याचं काय असेल पहा, हा सुद्धा ॲनिलीन आहे. इथे पहा नायट्रोजन ॲटमला काय त्याच्या इकडे मिथाइल ग्रुप आहे आणि इकडे CH2CH3 म्हणजे इथल आहे. मिथाइल आणि इथाइल अटॅच आहे. अल्फाबेटिकली लिहावं लागेल आपल्याला. मग फर्स्ट काय येणार सांगा, एन इथाइल येणार, त्यानंतर काय येणार एन मिथाइल येणार, एन इथाइल एन मिथाइल ॲनिलीन. समजलं, डॅश 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 एन इथाइल एन मिथाइल ॲनिलीन. पुढे 6 नंबर पहा. इथे पहा नायट्रोजन ॲटमला जे 3 अल्किल ग्रुप अटॅच आहेत ते तीनही डिफरंट आहेत. एक मिथाइल आहे, एक इथाइल आहे आणि एक एन प्रोपाइल आहे. लार्ज कोणता आहे, एन प्रोपाइल. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 कार्बन ॲटम आलेत. ओके, जर 3 कार्बन ॲटम असतील किंवा 3पेक्षा जर जास्त असतील तर आपण काय करतो, नंबरिंग करतो. नंबरिंग कोणत्या एंडकडनं करायची, ज्या एंडकडनं ह्या नायट्रोजनला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची. 1 2 3 हे झाले आपली नंबरिंग. ओके, टोटल किती कार्बन ॲटम आहेत, तर टोटल आहेत 3 कार्बन ॲटम. 3 कार्बन ॲटम असतील तर आपण काय लिहितो, प्रोप. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे ANE हे ए रिमूव्ह करायचा, त्या ठिकाणी काय लिहायचं, अमाइन लिहायचं. अमाइन लिहिण्यापूर्वी काय करायचं, ह्या नायट्रोजनची पोझिशन, नायट्रोजन कुठे अटॅच आहे, फर्स्ट कार्बन ॲटमला, डॅश डॅश प्रोपॅन 1 अमाइन. समजलं. आता राहिला हा पार्ट 6. नायट्रोजन ॲटमला हा कोणता आहे, मिथाइल आणि हा इथाइल. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला यूज करावं लागेल. पहा इथे नायट्रोजनला इथाइल फर्स्ट अटॅच आहे म्हणजे इथाइल आपल्याला फर्स्ट लिहावं लागेल, एन इथाइल. समजलं, एन इथाइल. पुढे काय लिहावं आपल्याला, एन मिथाइल, एन इथाइल एन मिथाइल, इथेन डॅश डॅश डॅश. ओके, एन इथाइल एन मिथाइल प्रोपॅन 1 अमाइन. हे झालेचं IUPAC नेम. पुढे पहा 7 नंबर. तर हा आपला मेन चेन आहे, ही आपली मेन चेन आहे कारण याच्यामध्ये जास्त कार्बन आहेत. लार्ज हा आहे, सायक्लोपेंटेन आहे. इथे सर्वांच्या लक्षात सायक्लोपेंटेन. मग काय लिहायचं, सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन हे ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी काय लिहायचं, अमाइन लिहायचं, सायक्लोपेंटॅन अमाइन. समजलं सर्वांना. आता त्यानंतर इथे नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहेत, 2 अल्कल ग्रुप अटॅच आहेत आणि ते दोन्हीचे दोन्ही सेमच आहेत. CH2CH3 CH2CH3 दोन्ही सेमच आहेत ना, इथाइल इथाइल. त्यामुळे काय लिहायचं सांगा, एन एन डाय इथाइल, एन एन डाय इथाइल. इथं कॉमा इथे डॅश, एन एन डाय इथाइल सायक्लोपेंटॅन अमाइन. हे झाल्याचं IUPAC नेम. एकदम इजी आहे, नोट करा. अमाइन्समध्ये आज आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, IUPAC नॉमिनक्लेचर ऑफ अमाइन्स. आपण 3ही अमाइन्सचं नॉमिनक्लेचर पाहिले, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स अँड टर्शियरी अमाइन्स. याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. होमवर्कमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.